नमस्कार, मी मयुरी आपल्या रेसिपी आणि व्हिडिओमध्ये स्वागत करते। कशा सर्व मजेत ना। आज मी आहे ना गुरुपुष्यमृत योग आहे नंतर मी गणपती बाप्पा, लक्ष्मी देवी आणि अन्नपूर्णा माता तिघांची मी मूर्ती घेतली आहे चांदीच्या, आणि पप्पा आणि ईशान आणि यांची चिन्ह आणि गुरुजी आलेले आहेत त्यांच्याकडून अभिषेक करून घेणार आहे मी, आणि मंदिरामध्ये म्हणजे माझ्या देवाऱ्यामध्ये मी स्थापन करणार आहे। आणि इकडे सकाळीच माझी गुरुवारची देवीची पूजा झालेली आहे आणि आता गुरुजी आलेले आहेत आणि मंत्र वगैरे करणार आहेत आणि मग अभिषेक करून स्थापन करायचे मूर्ती। गुरुपुष्यमृत योगला असं बोलतात। हा मस्त चांगला असा दिवस असतो, त्यामध्ये आपण काहीतरी खरेदी करायचं असतं। मी एक वर्षभर याच्यासाठी मी पैसे साठवत होते आणि फायनली आज मी घेतलं। गुरुवारीच घेणार होती पौर्णिमा दत्त जयंतीला, पण अवेलेबल नव्हती त्यांच्याकडे मूर्ती ज्वेलर्सवाल्याकडे। मग मी बोलली गुरुवारी अवेलेबल करून देतील बोलले। मग आजचा योग मस्त होता आणि मुहूर्त पण मस्त होता। ब्राह्मणांना विचारलं मी गुरुजींना, तर बोलले ठीक आहे घ्या म्हणून। तर आणि मग फायनली आज घेतलं मी, आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती पण आजचा दिवस चांगला आहे म्हणून तर मी आज घेतलं। आणि मस्त असं हे सर्व पूजा माझी झालेली आहे आणि आता गुरुजी अभिषेक वगैरे सर्व करणार आहेत, ते पुढे तुम्ही। मम आवाहित गृहे गृहदेवता महागणपती महालक्ष्मी अन्नपूर्णा सकल कर्मांग गजलक्ष्मी आवाहित देवता आवाहन स्थापन पूजन अभिषेक कर्म अहम करिष्ये। थोड़ा हस्तरक्षामि मुखरक्षां समर्पयामि करधवर्ततेः चंदनं समर्पयामि। मी जरा पुढे बघा एकदम एक कॉइन दे सुद्धा। ज्ञानमय विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्त्वजायते सर्वं जगदं प्रत्यक्षति सर्वं जगदं लयमिषति सर्वं जगदं तै प्रत्येति तं भूमिरापो नरो निरनवाः तं चत्वारि वाक्पदानि अग्निस्थं वायुः सूर्यस्थं चन्द्रमः ब्रह्मभूरसं गणादिमरुच्चायः वर्णादि तदनन्तरं निस्वारः परतरः अधेन्द्रम् हरि ओं नमः। हरि ओं हिरण्यवर्णां हरिं चन्द्रां किं जातवेदो नाभः कामाभः जातवेदो कामलिं यस्यां हिरण्यविन्देयं गामोचमुषाणं अश्वप्रभारदोद्यामस्विनाथ प्रबोधिकं श्रियं देवीमाचिकदाहं हिरण्यप्राकारं रक्तां जलन्तीं तृप्ता तृपयन्तीः पद्मे स्थिता पद्मवर्णा काम्यो भवे श्रियं आदित्यवर्णे तपस्वति जात वनस्पति वृक्षोत बिल्वाः यस्य वनानि तपसा धुन्दुमायन्त लक्ष्मीः देवसका कीर्तिश्रवणास प्रादुर्भूता राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमतीं ददातु मेः शक्तिभासामलां ज्येष्ठां लक्ष्मीनाशयाम्यहं सर्वातिलोके महागन्धद्वारां दुरादृष्टां इतविष्टां गरीषिणीं ईश्वरी सर्वभूतानां तामियो भवे श्रियं समायुष्यम् आरोग्यं शुभमानमयतिः पशुधनं धान्यं लाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः श्रेयः पुष्टि तुष्टिश्चास्तुः। हरि ओं सहस्रशीर्षाः पुरुषाः सहस्राक्षं सहस्रपातः स भूमि विशुद्धोरत्वां दत्तिष्ठन्दशाङ्गुलं पुरुष एवेदं सरद्भुतं यच्च भव्यं सैषां यदन्नेन नातिरोहति एतानमानत्यो महिमास्तु पुरुषाः पादोक्ते विश्वाभूतानि कृपादस्यामृतं दिविः तस्मा जाता अजाव्यं यत्पुरुषं यदुदा कथिता विकल्पयनं गुरुपादा उच्यते ब्राह्मणस्य मुखमासिदं बाहुराजन्ने श्रोत्रा तथा लोका कल्पयना सप्तास्यासनं परिद्रयत् सप्तमिनागुदाः देवानां ममगम्बुर्खम्बुषो तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते गणाकं महिमानः सचन्द्रेत्र पूर्वेः स्वाध्यायसन्ति देवाः अतो देवा अवन्तुनो विष्णुवृक्ष महालक्ष्मी जगद्वहे विष्णुवन्दे जदेवहि तं लक्ष्मीः प्रचोदयात् सकलशुद्धाचमनीयं शुद्धस्नान्यं आणि इथे मी देवी मातेची स्थापना केलेली आहे, म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा झालेली आहे माझी, आणि इथे आहे। आणि परत इथे जे मी आज स्थापना केलेली आहे लक्ष्मी माता, अन्नपूर्णा देवी माता, गजलक्ष्मी आणलेली आहे आणि गणपती बाप्पा, हे तिघांचा अभिषेक झालेला आहे आणि देवपूजा वगैरे म्हणजे झालेली आहे यांची पूजा वगैरे। मस्त असं एकदम प्रसन्न वाटत होतं घर। चला आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सबस्क्राईब नक्की करा।